भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार देवयानी फरांदे यांनी मंगळवार दिनांक 22 जून रोजी सकाळी 11:30 वाजता वसंत स्मृती नाशिक महानगर भाजपा मुख्यालय एन.डी. पटेल नाशिक या ठिकाणी ओबीसी आरक्षण या विषयावर पत्रकार संवाद आयोजित केला होता। यावेळी त्यांनी माध्यमांशी ओबीसी आरक्षणासंदर्भात चर्चा केली। राज्यातील ओबीसी समाजाचे आरक्षण सुप्रीम कोर्टाने दिनांक 4 मार्च 2021च्या आदेशाप्रमाणे रद्द केलेले आहे। आज राज्यात ओबीसी समाजासाठी राजकीय आरक्षण अस्तित्वात नाही। देशात अनेक राज्यात ओबीसी आरक्षण सुरू असताना केवळ महाराष्ट्र राज्यातील आरक्षण रद्द झालेले आहे। राज्य सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे राज्यातील ओबीसी आरक्षण घालवलेले आहे। अनेक राज्यात 50% पेक्षा जास्त आरक्षण असताना केवळ महाराष्ट्रातील मराठा आरक्षण रद्द झाले आहे, तर देशातील इतर राज्यात ओबीसींना आरक्षण असताना शाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रातच ओबीसी आरक्षण नाही, हे दुर्दैवी असल्याचे यावेळी देवयानी फरांदे यांनी म्हटले। राजकीय आरक्षण जे होतं ते राजकीय आरक्षण हे रद्द करण्यात आलेलं आहे। ह्याच्यामध्ये राज्य सरकार नीट बाजू मांडू शकली नाही। सर्वोच्च न्यायालयाने अनेक वेळा राज्य सरकारला सांगितलं की तुम्ही जे काही डाटा आहे तो पूर्ण डाटा आपण सादर करावा, एम्पिरिकल डाटा, पण राज्य सरकार केवळ वेळ काढत होतं। 15 महिन्यामध्ये राज्य मागासवर्ग आयोगाची स्थापना करून एम्पिरिकल डाटा हे राज्य सरकारने गोळा करण्याची आवश्यकता होती, पण राज्य सरकारने तो डाटा गोळा केला नाही। आदरणीय माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी देखील राज्य सरकारला हे निदर्शनात आणून दिलं वेळोवेळी पत्रव्यवहार करून, पण तरी देखील राज्य सरकारने त्याच्यामध्ये भूमिका बजावली नाही। आणि मागच्या सरकारच्या कालावधीमध्ये माजी मुख्यमंत्र्यांनी जो ओबीसींच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये एक अध्यादेश पारित केलेला होता, त्या अध्यादेशाचं कायद्यामध्ये रूपांतर करणं गरजेचं होतं, पण ह्या सरकारने त्याचं कायद्यामध्ये रूपांतर केलं नाही। त्यामुळे तो अध्यादेश जो आहे तो देखील व्यपगत झाला आणि त्याचा कायद्यामध्ये रूपांतर केलं असतं, एम्पिरिकल डाटा जर तयार केला असता तर आज ओबीसी समाजावरती अन्याय झाला नसता। तीच वस्तुस्थिती मराठा समाजाच्या बाबतीमध्ये आहे। एकूणच राज्य सरकार मराठा समाजाला न्याय देऊ शकलं नाही, ओबीसी समाजाला न्याय देऊ शकणार नाही। ज्या ठिकाणी समतेची बीजं रोवली गेली, ज्या ठिकाणी महात्मा फुले असतील, शाहू असतील आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील आणि छत्रपतींच्या ह्या महाराष्ट्रामध्ये, शिवरायांच्या ह्या महाराष्ट्रामध्ये समतेची जिथं बीजं रोवली गेली, त्याच ठिकाणी आज दोन मोठे समाज यांच्यावरती अन्याय झालेला आहे आणि त्यामुळे ह्या दोन्ही मोठ्या समाजांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये असंतोष आहे आणि प्रत्येक वेळेस कुठलीही भूमिका केंद्र सरकारवरती ढकलायची असे ह्या राज्याचं काम झालेलं आहे। एक खरं पाहिलं तर कुठल्या समाजाला आरक्षण द्यायचं हे काम राज्यांचं असतं आणि त्यामुळे हे राज्य सरकार ती भूमिका बजावू शकलं नाही। मला आज सांगावंसं वाटतंय की आज माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची आठवण येते। कदाचित ते जर मुख्यमंत्री पदावरती असते तर त्यांनी ह्या दोन्ही समाजाला न्याय दिला असता, कारण उच्च न्यायालयामधलं आरक्षण टिकवण्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस यशस्वी झाले होते आणि ओबीसी समाजाही बाबतीमध्ये त्यांनी अध्यादेश काढला होता आणि पुढची कारवाई त्यांनी अत्यंत यशस्वीरित्या केली असती, परंतु आज महाराष्ट्राला देवेंद्रजी फडणवीस यांची निश्चित स्वरूपामध्ये त्यामुळे आता ओबीसी समाजाशी एकत्रित मोठ बांधण्याची आवश्यकता आहे। राज्यातल्या सगळ्या ओबीसी समाजाच्या संघटनांना एकत्रित करून पुढच्या कालावधीमध्ये ह्याच्यावरती काम करण्याची आवश्यकता आहे आणि ओबीसी समाजाला न्याय देण्यासाठी आम्ही सर्व पक्षभेद विसरून त्याच्यासाठी आम्ही निश्चित स्वरूपामध्ये काम करू, परंतु कुठल्या एका संघटनेच्या बरोबर काम करणं आम्हाला शक्य नाही आहे। सर्वच संघटनांनी एकत्रित करून काम करण्याची आवश्यकता आहे आणि राज्याच्या मंत्र्यांनी राज्य सरकारवरती दबाव आणून जे काही काम करण्याची ओबीसी राज्य मागासवर्ग आयोगाची स्थापना करण्याची आवश्यकता आहे, ती करण्यासाठी मंत्र्यांनी दबाव निर्माण करावा आणि एम्पिरिकल डाटा देखील राज्य सरकारने तयार करावा। त्याच्यामध्ये जर काही मदत लागली केंद्र सरकारची तर त्यांनी ती घ्यावी। भुजबळ साहेब आरोप करू शकत नाही, कारण ते ह्या राज्याचे मंत्री आहेत आणि त्यामुळे ते केंद्र सरकारवरती ते ढकलत आहेत, परंतु माझी भुजबळ साहेबांना देखील विनंती राहील की आपण खऱ्या अर्थाने ओबीसीचे नेते आहात आणि ह्या विषयाला न्याय द्यायचा असेल तर आपल्याला राज्य सरकारकडे आपल्याला ही मागणी करायला लागणार आहे। राज्य मागासवर्ग आयोगाची स्थापना करण्याची जी आवश्यकता आहे ती देखील आपल्याला करायला लागणार आहे आणि त्यामुळे राज्य सरकारकडे त्यांनी मागणी करावी अशी माझी विनंती आहे त्यांनाही। आणि त्यांनी जर काही केंद्र सरकारची मदत लागली तिथेही आपण घेऊया, परंतु एकूणच काल परवा जे भुजबळ साहेबांनी असं सांगितलं की त्यांना काही मराठा समाजाचे काही तरुण त्यांना टार्गेट करतायत, ते देखील चुकीचं आहे आणि त्याही बाबतीमध्ये तसं होता कामा नये। ती मी काल माझी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे। एक वेगळा प्रताप सरनाईकांना वाटत असेल आज की ज्या पद्धतीने मागचं सरकार चाललं होतं आणि आत्ताचं सरकार
याचा तो तफावत बघत असतील आणि त्यामुळे त्यांच्या राजकीय अस्वस्थतेमुळे त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं असेल. हा त्यांचा त्यांचा पक्षाचा प्रश्न आहे. आणि एकूणच अनेक ठिकाणी शिवसैनिकांना आम्ही भेटतो. शिवसैनिक देखील आज अस्वस्थ असतात, परंतु हा शिवसेनेचा प्रश्न आहे. दरम्यान यावेळी भारतीय जनता पक्षाचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित असून राज्य सरकार यावर काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. MH15 न्यूजसाठी प्रतिनिधी मोसिम पठाण, नाशिक.